तुमचं मयुरीच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला सकाळी सकाळी रेडी होऊन दिसत असेल आणि आता वाजले आहेत 10:30 वाजून 5 मिनिटं झालेले. तर सकाळी सकाळी रेडी होऊन चाललो होतो किराणा आणायला, कारण जर उशिरा गेलं ना इतकी जास्त गर्दी होते, खूप वेळ लागतो. मग किराणा पण आणायचा आहे आणि मग तसंच डीमार्टमध्ये पण जाणार आहे. तर मग म्हटलं की लास्ट टाइम जेव्हा गेलो होतो तुम्हाला दाखवलं नव्हतं, मग खूप जणांना ना त्यावेळेस मला बोलले होते की तू बोलली किराणा घ्यायला गेली आणि तुम्हाला दाखवलंच नाही, ते दाखवायला पाहिजे होतं. सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे की बाहेर काय काय करणार, काय काय घेणार, कशी शॉपिंग करणार, म्हणजे ती घरामधली किराणा वगैरे. तर चला, मग जास्त वेळ वाया नाही घालायचा, टाइमपास नाही करायचा, आपण जाऊ आणि तिकडे जाऊन बोलू. किराणा दुकानामध्ये आम्ही किराणा कुठून घेतो, जे रविवार कारंजा आहे त्याच्या बस स्टॉपवर, नाशिकचे जे बस स्टॉप आहे ना त्याच्या एक्झॅक्टली समोर घेतो तिथे. बघा तिकडे आहे दुकाना शॉपिंग, आणि किती पण लवकर आलं तरी तुम्हाला दाखवते गर्दी बघा. लवकर आलं ना तरी पण थोडीफार गर्दी असते, आता हळूहळू वाढते. तर चला पटकन किराणा घेऊन तुम्हाला दाखवते बघू. तर हे आहे किराणा शॉप, आणि खूप वर्षापासून आहे ना, आमच्या लग्नाच्या आधीपासून इथूनच किराणा भरतात आई, आणि रिअली खूप जास्त स्वच्छ असतो, बिलकुल पण त्याच्यामध्ये कचरा नसतो, आणि किती पण महिने ठेवले ना तरी डाळी वगैरे खराब नाही होत, व्यवस्थित राहतात. तर इथं आम्ही किराणा भरून घेत होतो आणि पटपट काम उरकून घ्यायचं होतं आणि जायचं होतं डीमार्टमध्ये. तर किराणा भरणा चालू होता. तर मला तुम्हाला एक इन्सिडेंट सांगावं असं वाटतं की ना, ज्या वेळेस ना मी दिवाळीला किराणा घेतला होता तर खूप घाईघाईमध्ये आले, तेव्हा मी एकटीच आली होती, आणि जिरे जे आहे ना ते अर्धा किलो घेतले होते, पण त्यांनी ना 1 किलोचा रेट लावला होता. ॲक्च्युली गर्दी असल्यामुळे त्यांचं पण लक्ष नसतं, पण आपलं पण काम असतं की आपण यांना लिस्ट चेक केली पाहिजे. तर मी त्यावेळेस विसरली ती चेक करायची, बट मी नंतर केली होती आणि त्यांना ते दाखवले, तर त्यांनी पैसे रिटर्न दिले. पण आपण करायला पाहिजे नेहमी चेक. तर आम्ही ना किराणा वगैरे भरला, आणि किराणा भरला, बॅग तिथेच ठेवली, आणि आता आम्ही आलो डीमार्टमध्ये. एवढी काही गर्दी नाही कारण लवकर आल्यामुळे. तर चला मी तुम्हाला दाखवते कशी शॉपिंग करत होते. तर जास्त काही नाही, साबण वगैरे आणि तेच घ्यायचं, आणि बाकी बघू जे लागतं ते. चला. तर आम्ही आलो तर डीमार्टमध्ये, कारण आम्हाला खूप जणं बोलले होते की 50% ऑफ चालू आहे. अदरवाईज आम्ही येतच असतो, पण मग म्हटलं की चला 50% ऑफ चालू आहे तर बघूया काय काय ते. आणि साबण ते तर घ्यायचेच होते, पण बेसिकली ना एवढी काय 50% ऑफ नसते, रेग्युलर जी ऑफर असते ना तीच ऑफर होती. तर आहे ना, मी तांदूळ बघत होते, खूप वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ मला ट्राय करायला खूप जास्त आवडतात. तर मी नेहमी थोडे घेऊन बघते. घरात किती पण असले ना तांदूळ वगैरे, तरी पण वेगवेगळे टेस्ट करायला आणि त्याची डाळ खिचडा पुलाव वगैरे चांगलं वाटतं, म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आणत असते, घेत असते. तर तांदळावर पण बऱ्यापैकी ऑफर होती. तर आपल्या सगळ्यांचा आवडता पार्ट म्हणजे सँडल आणि कपडे. तर खूप जास्त छान आहे ना, सँडल वगैरे होत्या एकदम पार्टीवर, खूप सुंदर होत्या, बट मी नाही घेतल्या, पण एकदम रिअली खूप छान होत्या. आम्ही श्रीसाठी बघत होतो ॲक्च्युली. श्रीला लास्ट टाईम आम्ही जेव्हा डीमार्टमध्ये आलो तेव्हा मी तिला घेतल्या होत्या, पण त्या छोट्या झाल्या होत्या. मग म्हटलं की आता तिला घालूनच बघावा, तिला ज्या येतात की नाही. आणि ज्या तुम्हाला माझ्या हातात दिसतात ना त्याच मी घेतल्या होत्या, पण त्या छोट्या होत्या. ह्यावेळेस श्रीच्या चॉईसची चप्पल चॉईस केली आहे. तर खाली आणि ट्राय कर.
तर आहे ना सगळं घेऊन झालं होतं आणि आम्ही करत होतो बिलिंग. आणि बिलिंगच्या सेक्शनमध्ये आला तर चॉकलेट तर बनताय यार. श्री तर फार खुश होते त्या टायमिंगला. तर गुड मॉर्निंग. आता हा आहे ना दुसरा दिवस आहे. काल तुम्हाला मी दाखवत होते की आम्ही डीमार्टमध्ये गेलो आणि किराणा भरायला पण ॲक्च्युली तुम्हाला किती लवकर गेलो होतं आणि येऊपर्यंत लिटरली 3:30 वाजले होते. कारण पहिले आरकेवर गेलो आणि तिथे किराणा वगैरे भरूसर खूप जास्त टाईम झाला. मग गोणी तिथेच ठेवली आणि मग नंतर आम्ही गेलो डीमार्टला. तर डीमार्टला आम्ही तिकडे लांब गेलो होतो. ते नाशिकमध्ये आडगावला एक मोठं डीमार्ट आहे, तिथं गेलो होतो. कारण खूप जण बोलले की नाही का ऑफर वगैरे चालू आहे. पण एवढं काही ऑफर वगैरे नव्हती, म्हणजे नेहमी सारखीच होते. तर मी काय काय आणलं आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली मी भरतच होते, मग म्हटलं चला कालचा ब्लॉग आपण चालू केला तर तो अजून प्रॉपर शूट नाही केला आहे. मग मी तुम्हाला दाखवते की मी तिथून काय काय घेतलं ते. डीमार्टमध्ये किंवा मॉलमध्ये जाण्याचा फायदा एक हा असतो की आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला घेता येतात, दिसतात आणि आपण यांना विसरत पण नाही. तर जसं की आहे ना हे गुड नाईटचं मशीन आणि लिक्विड. ॲक्च्युली मशीन आहे ना 2-3 होते घरामध्ये, मग आम्ही लिक्विडच बघत होतो. पण लिक्विडची जी प्राईस आहे ना ती कम्पेअर ह्या कॉम्बो पॅकशी ना सेम होती. मग म्हणून आम्ही हा कॉम्बो पॅकच घेतला. आणि नंतर घेतला आहे ॲलोवेरा जेल. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा फॅशनच्या टिप्समध्ये बघितलं असेल की मी ॲलोवेरा जेल नेहमी वापरते आणि तुम्ही पण वापरा, म्हणजे खूप जास्त स्किनसाठी ते चांगलं आहे ना. झेंडू बाम पण घेतलंय. झेंडू बाममध्ये ना एक ऑइल त्यांनी फ्री दिलेलं आहे. तर त्याची बॉटल जी आहे ना एकदम अशी छोटी छोटी छान आहे. पेन किलर ऑइल आहे हे बॅक पेनसाठी. आणि नंतर घेतले आहे ते आपले सोप घेतले, पितांबरी घेतली आहे. आणि मी नेहमी जेव्हा जाते ना म्हणजे डीमार्टमध्ये वगैरे तर मी ना काय करते, जे तांदूळ आहे ना जिथं मला वेगवेगळे दिसते ना तर मी ते थोडे थोडे ट्राय करण्यासाठी घेते, 1-1.5 किलो वगैरे. तर एक हा घेतला आहे आणि एक आहे ना हा घेतला आहे आपला बिर्याणीचा राईस घेतलेला आहे. तर कम्पेअर बाहेरच्या आणि डीमार्टमध्ये, तर डीमार्टमध्ये ना हा खूप म्हणजे स्वस्त भेटतो आणि बाहेर आहे ना बऱ्यापैकी महाग भेटतो. तर आणि चांगला असतो डीमार्टमधला. आणि अजून एक हा तांदूळ घेतला आहे फॉर्च्यूनचा मिनी मोगरा म्हणून बासमती राईस आहे. ॲक्च्युली हा तुकडा आहे पण खूप चांगला लागतो. आपण कधी वगैरे आपण डाळ खिचडा वगैरे करतो ना किंवा लहान मुलांसाठी तर टेस्टी लागतो. तर म्हणून ना खरी ऑफर याच्यावर होती. हा 800चा का काहीतरी होता पूर्ण पॅक 10 kgचा. तर हा मी घेतला आहे 499 काहीतरी समथिंग प्राईस होती त्याची. आणि हे मॅगी, इकडे उपवासाचा चिवडा. आणि अजून हे घेतलं आहे ते म्हणजे चमचे जे आहे ना ते खूप असे एकसारखे नव्हते, मग चमचे वगैरे घेतले. हे पण पडले आहे 79ला. 49 होते पण 149 होते तर 79ला मिळाले ऑफरमध्ये. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ज्या तुम्हाला दिसत आहे ह्या छोट्याशा प्लेट्स, तर ह्याच्यासाठी घेतलं आहे की आपण दिवाळीमध्ये वगैरे आहे ना हे लावतो ना पण तर त्याचं तेल जे आहे ते लीक होतं खाली. मग दिवा लावतो देवाऱ्यात तर ते तेल जे आहे ते लीक होतं, मग खाली खराब होतं ना. मग आम्ही अशा प्लेट्स घेतल्या त्याच्यासाठी. ऑलरेडी घरात खूप होत्या पण मला दिसल्या मग म्हटलं की घेऊन टाकावा नाही का. आणि हा टिफिन पण घेतला, असंच घेऊन ठेवला. आपण जातो कुठे पण बाहेर वगैरे मग ते 3 याचा आहे तर व्यवस्थित पडतो नाही का कॅरी करायला. हे साबणं घेतले आहेत. हे सगळं महिन्याभराचा किरा म्हणजे साबणं वगैरे आहे. तर निरमा आहे, कोलगेट आहे. तर हे ब्रश वगैरे आहे ते पण घेऊन ठेवतो इवन. आणि हे भेटलं, हे पण होतं 59ला. लायटर खराब झालं होतं मग म्हटलं की मला दिसलं, मग मला म्हणजे आवडलं ते कॉम्बो पॅक म्हणून मी घेतला. आणि त्याला स्टिक सुद्धा आहे जे आपण किचनला स्टिक करू शकतो. बाकी तेच मग हँडवॉश वगैरे. आणि हे घेतलं आहे श्रीचा खाऊ. त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 गायब झाले कालपासून. तर तुम्ही म्हणाल की एवढं जॉय घेतले आणि तू तिला आता देतच राहणार का, तर असं नाही आहे. घेऊन ठेवले, दिसले म्हणून वाटले तर कधी विकली किंवा 15 दिवसांनी असं तिला नाही दाखवत. मग आधीमध्ये देत असते पण 8 दिवसाच्या वरच तिला देतो. मग तिच्यासाठी चॉकलेट वगैरे पण कसं सारखं दुकानात जाण्यापेक्षा एकदाच आपण घेऊन ठेवलं ना ते बरं पडतं.
तर असं घेतलंय सामान आणि किराणा पण घेतलाय. पहिले काय करते हे आवरते आणि थोडंफार क्लिप्स मी तुम्हाला त्याच्या दाखवते किराणाच्या. तर मंथलीचेच असतं आपलं डाळी वगैरे तेच घेतलेले. त्याला मी पहिले ना सगळं आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आहे ना सगळं किराणा काढून ठेवलंय गोणीमधून इकडे. तर जास्त काही आणलं नाही हवं. जे जे रिक्वायर्ड होतं ना ते घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय घेतले ते. आणि आईने सकाळीच बरणी पण धुवून ठेवलं आहे थोडाफार. तर छान त्याच्यामध्ये भरून ठेवते. आणि जे उरलेलं आहे ते इकडे वरती आहे ना तिथे स्टीलचे डब्बे त्याच्यामध्ये भरून ठेवलं. तर इथे का ठेवतो ह्या डब्यांमध्ये, कारण कसं कधी कधी आपल्याला लक्षात राहते. मग डाळी जर समोर आपल्याला दिसल्या ना आपण पटकन कोणती पण डाळ लावू शकतो, भाजी करू शकतो. सो म्हणून तिथे समोर ठेवलेलं आहे जेणेकरून ते लवकर लक्षात आलं पाहिजे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय ते आणि मग डब्यात पण भरते. तर साखर, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, देन साबुदाणे, शेंगदाणे आणि मसुराची डाळ. आणि सगळ्यात जे मेन गोष्ट ह्या महिन्यात लागते ती म्हणजे तीळ. तीळ आणली चिक्की किंवा लाडू करण्यासाठी. तर सगळे डबे पुसले आणि आता मी भरत आहे त्याच्यामध्ये डाळी. आणि हे भरून झालं की वरती भरणार मी दुसऱ्या डब्यांमध्ये. तर सगळं भरून ठेवलं मी, बघितलं तुम्ही. आता हे जे राहिलं आहे ना बाकीचं ते वरती स्टीलच्या डब्यांमध्ये मी भरून ठेवते. म्हणजे आज पूर्णपणे किराण्याचं काम डन होऊन जाईल. आणि कालच आणलं तुम्हाला तर सांगितलं मी मगाशी, पण खूप जास्त लेट झाला होता आणि इतकं थकून गेलो होतो ना. म्हणजे आपण बाहेर गेलं ना अशा कामांसाठी आपण थकून जात, असं खूप जास्त थकल्यासारखं होत होतं. तर चला मग मी ना हे भरते आणि मग परत तुमच्यासोबत बोलते. तर आहे ना फायनली भरून झाला किराणा. आणि कालपासून पडलेला होता, कसं होतं आपण जितका कंटाळा केला ना तितका ते पडून राहतं, बिलकुल पण चांगलं दिसत नाही. तर एक दिवस गेला. आज सगळं व्यवस्थित नीटनेटकापणे सगळं व्यवस्थित भरून ठेवलं. तर अशा प्रकारे महिन्याचा किराणा आम्ही भरतो. भरपूर घेतो आणि जर अदरवाईज नेक्स्ट मंथमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असेल त्या घेत नाही आणि ज्या रिक्वायर्ड असतात त्या घेतो किराण्यामध्ये. सहसा डीमार्टमध्ये 2 महिन्यानंतर एकदा जातो, कारण जे असेल ते एकदाच आणून ठेवतो 2 महिन्याचं. कारण इथं डीमार्ट आहे ना बऱ्यापैकी लांब आहे, मग पॉसिबल नाही होत जाणं. आणि लवकर सगळं घराजवळ होणार आहे डीमार्ट. सो बघू आता, मग जर घराजवळ झालं तर काही प्रश्नच नाही डीमार्ट. तर बऱ्यापैकी म्हणजे डीमार्टमधनं सामान घ्यायला खूप जास्त परवडतं, कारण तेवढं डिस्काउंट असतं. जसं की साबण, टूथपेस्ट, म्हणजे ज्या छोट्या छोट्या आपल्या यूजच्या गोष्टी आहेत, जसं की गुड नाईट, हँडवॉश, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या डीमार्टमध्ये गेलं खूप जास्त परवडतात. तर असा होता आजचा दिवस जो मी तुमच्यासोबत शेअर केला. मी कसा किराणा भरते, कुठून भरते, काय भरते, कसा भरते. कारण लास्ट टाइम जो मी तुम्हाला शेअर केला होता तर त्यावेळेस आहे ना फक्त बोलली होती की मी किराणा घ्यायला चालले, पण त्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवल्या नव्हत्या. पर्सनली आणि यूट्यूबला पण मला बऱ्यापैकी कमेंट होते की तू किराणा दाखवला नाही, काय घेतलं ते. म्हणून आजचा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी होता. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, खूप खूप सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला तर खूप जास्त शेअर करा. असंच प्रेम राहू द्या. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.